नमस्कार, मी डॉक्टर शरद बिरादार. मी केअर सिग्मा हॉस्पिटल येथे फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज मी आपल्यासोबत वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण आणि इम्युन सिस्टीम म्हणजे आपली रोगप्रतिकारक संस्था याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. तर या सुरुवातीला आपण इम्युन सिस्टीमबद्दल माहिती घेऊया. समजा एखादा व्हायरस म्हणजे जसे इन्फ्लुएन्झा असतात किंवा कोरोना व्हायरस असतो किंवा बॅक्टेरिया म्हणजे टायफॉइड जसं असतं, तर हे आपल्या शरीरामध्ये जेव्हा प्रवेश करतात तेव्हा प्रत्येक व्हायरस किंवा बॅक्टेरियाचा एक विशिष्ट भाग असतो, त्याला अँटीजन असं म्हणतात. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे अँटीजन जो आहे तो आपल्या शत्रूचा भाग आहे. ओके. आणि त्या अँटीजननी आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपली इम्युन सिस्टीम म्हणजे आपली रोगप्रतिकारक क्षमता जी असते ती अँटीबॉडीज तयार करते. तर अँटीबॉडीज हे आपल्या शरीराचे सैनिक आहे असं थोडक्यात आपण समजून घेऊया. तर जेव्हा एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो, तो प्रवेश केल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होण्यासाठी वेळ लागत असतो आणि हा वेळ लागतो, त्याच्यामुळं आपण त्या कालावधीमध्ये आजारी पडतो आणि त्याच्यामुळं मग आपण आजारी पडल्याच्या नंतर त्या आजाराची आपल्याला लक्षणं दिसायला लागतात. तर यामध्ये वॅक्सिनेशन आपल्याला कसं मदत करतं हे आपण समजून घेऊया. वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण. तर वॅक्सिन म्हणजे लस जी असते, यामध्ये काय असतं की लसमध्ये जे बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस असतात त्यांचे जे अँटीजन असतात ते मृत अँटीजन असतात किंवा निष्क्रिय अँटीजन असतात किंवा ते कमजोर असतात. तर आपण जेव्हा वॅक्सिन घेतो तेव्हा हे कमजोर किंवा निष्क्रिय अँटीजन जे असतात ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ते आपल्या इम्युन सिस्टीमला म्हणजे रोगप्रतिकारक क्षमतेला अँटीबॉडीज प्रोड्यूस करण्यासाठी मदत करतात. तर जेव्हा हे निष्क्रिय अँटीजन जेव्हा आपल्या शरीरामध्ये येतं तेव्हा खूप कमी लोकांना लक्षणं जाणवतात, पण जी लक्षणं असतात ती सौम्य लक्षणं असतात. म्हणजे ॲक्च्युअल जसा आजार असतो तेवढी जास्त तीव्र लक्षणं नसतात, सौम्य लक्षणं असतात आणि ही लक्षणामुळं आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि आपल्या शरीराचे हे अँटीबॉडीज म्हणजे सैनिक जे आहेत ते खरोखर जेव्हा इन्फेक्शन होईल त्या व्हायरसचं किंवा बॅक्टेरियाचं, जेव्हा खरोखर आपल्याला संसर्ग होईल तेव्हा आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. त्यामुळं त्या इन्फेक्शनचा जास्त प्रभाव आपल्या शरीरावर दिसून येत नाही. त्यामुळं वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण आपल्याला संभाव्य होणाऱ्या आजारापासून वाचवण्याचं काम करतं. धन्यवाद.